नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी एक कविता केलेली आहे, कारण मी माझ्या मुलीकडे पालघरला गेले होते, केळव्याच्या बीचवर गेले होते. तर तिथलं समुद्रकिनाऱ्याचं मी वर्णन शब्दात केलेलं आहे कवितेच्या रूपात. तिथं कसं होतं आणि कसं वाटतं, तर शेवटपर्यंत ऐका ही विनंती. कवितेचं नाव आहे समुद्रकिनारा. समुद्राच्या तीरावर वाळू बारीक मऊशार, समुद्राच्या तीरावर वाळू बारीक मऊशार, लाटा येता उचमळे कनकन येती वर वर, लाट येता उचमळे कनकन येती वर, लाट जाता ओसरून घट्ट बसते हळूवार, लाट जाता ओसरून घट्ट बसते हळूवार. समुद्राच्या तीरावर माडांची गर्दी फार, समुद्राच्या तीरावर माडांची गर्दी फार, भासते मनी जणू समुद्राची ती किनार, भासते मनी जणू समुद्राची ती किनार. लाटा येता हळूवार बसते वाळू अंगावर, लाट येता हळूवार बसते वाळू अंगावर, बारीक बारीक कण चमचम दिसणार, बारीक बारीक कण चमचम दिसणार. दिवस मावळतीला वाढे लाटांचा आकार, दिवस मावळतीला वाढे लाटांचा आकार. भीती वाटे परी मनी वाटे आनंद फार, भीती वाटे परी मनी वाटे आनंद फार. सूर्य जाता मावळतीला क्षितिज लालसर, सूर्य जाता मावळतीला क्षितिज लालसर. पाहता वाटते मनाला समुद्रात त्याचे घर, पाहता वाटते मनाला समुद्रात त्याचे घर. दोन्ही हात जुळून हळूच येती छातीवर, दोन्ही हात जुळून हळूच येती छातीवर. किनाऱ्यावर येता भेळ मिळते मजेदार, किनाऱ्यावर येता भेळ मिळते मजेदार. पुन्हा पुन्हा ओढ घेई मग मन लाटावर, पुन्हा पुन्हा ओढ घेई मग मन लाटावर. समुद्राच्या तीरावर वाळू बारीक मऊशार, समुद्राच्या तीरावर वाळू बारीक मऊशार. अशी ही कविता आहे. तर शेवटपर्यंत ऐका ही विनंती. धन्यवाद.